इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र. आमचं गाव जर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आलं, तर मग आमची पुढची पिढी त्यांना इथेच राहायचंय, घरं बांधायची आहेत. तुम्ही घर पण बांधू शकत नाही, तुम्ही हं. रस्ता करू शकत नाही, तुम्ही वीज घेऊ शकत नाही, तुमचा विकास होऊ शकत नाही. शासनाने कोणतीही योजना आणताना त्या योजनेने काय फायदे होणार, हं. हे जर का समजून सांगितलं, तर मला असं वाटते, की त्याबद्दल विरोधच होणार नाही. 2 अहवाल आले, म्हणजे गाडगीळ अहवाल आला आणि कस्तुरीरंगन अहवाल आला. तर गाडगीळ अहवाल नाकारलाच. मग या 2 अहवालामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे? सगळ्याच राज्यांमध्ये साधारणतः नकार होता. हं. कारण त्यामुळे आमचा विकास अडतो. असं वन्य प्राण्यांना आणि जंगलांना कशाला राखायचं? तर आपल्याला विकासासाठी जास्तीत जास्त जमिनी पाहिजे आहे. कोयनाला लागून चांदोली हं. हे जवळ-जवळ आहे. पण चांदोलीनंतर साधारणतः 50 किलोमीटरवरती राधानगरी आहे. हं. बरोबर? तर तो 50 किलोमीटरचा भाग जो आहे तो बिलकुल यायलाच पाहिजे तो इको सेन्सिटिव्ह बरोबर. झोन, कारण तो कॉरिडॉर आहे. अशा संवेदनशील क्षेत्रामध्ये सर्व काही करू शकता. सर्व काही करू शकतो. सर्व काही करू शकता. फक्त तुम्ही त्या ठिकाणी उत्खनन नाही करू शकत. मानवी वस्ती ज्या ठिकाणी आपण करतो, त्या ठिकाणी तुम्हाला 18 प्रकारच्या सोयी-सुविधा तुम्हाला द्याव्याच लागतात. पश्चिम घाट बचाव मोहीम ही साधारणतः 30 वर्षापूर्वी झाली होती, 30-40 वर्षापूर्वी. हाच उद्देश होता, की या घाटाचं संरक्षण झालं पाहिजे, पश्चिम घाटाचं. साधारणतः तिल्लारी आणि आपला सिंधुदुर्ग, दोडामार्ग सगळा भाग. लाँगेस्ट ट्रेक भारतातला हा होऊ शकतो. सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राहणारी जी दुर्गम भागामधली जी गावं आहेत, हं. त्या गावांमध्ये आपण रोजगार देऊ शकतो आणि सह्याद्रीच्या संरक्षणातून लोकांना रोजगाराच्या संधी पण मिळाल्या पाहिजे. विकासाला आपण नाही म्हणू शकत नाही, पण तीच खरं चॅलेंज आहे, की आपण विनाश कसा कमी करू शकतो. तुम्हाला माहिती आहे आपला सह्याद्री, त्याला आपण वॉटर टॉवर म्हणतो. त्याच्यावरून अनेक नद्यांचा उगम होतो आणि ते जनजीवन समृद्ध करत जातात. या नद्या जनजीवन शेतीसोबतच अनेक परिसंस्था सुद्धा फुलवतात. पण आता अशी वेळ आली आहे, गेल्या काही दशकामध्ये काही प्रजाती समूळ नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. त्या शेवटचा श्वास घेत आहेत. मग इथं विषय येतो इको सेन्सिटिव्ह झोन. तर आता सरकारकडनं मान्यता मिळतीये आणि त्यावरून पुन्हा स्थानिक लोक आणि प्रशासन आणि त्याचबरोबर पर्यावरणवादी ह्याच्यामध्ये काही वाद आहे. तर त्याच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत किशोर रिठे. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. तर BNHSचे ते संचालक आहेत, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 1883 पासून पर्यावरण या विषयात काम करतीये. आपण थेट मुद्द्याकडे येऊया, की इको सेन्सिटिव्ह झोन म्हटल्यावर अनेकांना प्रश्न पडतात. मग हा कशामार्फत तयार केला जातो? त्याला निकष काय आहेत त्याचे? बघा, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र मराठीमध्ये. तर हे एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, हा जो आहे पर्यावरण कायदा 1986चा, त्यामध्ये ही टर्म आहे इको सेन्सिटिव्ह झोन आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र. तर हे कसे घोषित करायचे किंवा कोणत्या क्षेत्राला आपण पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे असं म्हणायचं, तर ह्याचं त्यांनी निकष लावलेले आहेत आणि ते निकष असे आहेत, की साधारणतः अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे वन्यप्राणी संरक्षण कायदा 1972चा जो आहे, त्याच्यामध्ये हे संरक्षित क्षेत्र म्हणजे प्रोटेक्टेड एरिया इंग्रजीमध्ये ही संकल्पना आहे आणि त्यामध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, कॉन्झर्वेशन रिझर्व्ह, कम्युनिटी रिझर्व्ह असे 4 भाग त्यांनी केलेले आहेत. असे क्षेत्र घोषित झालेले आहे. देशामध्ये साधारणतः 1000 असे संरक्षित वनक्षेत्र आहेत, जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आहे. तर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 मध्ये असं सांगितलं आहे, की हे जेवढे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमधले संरक्षित वनक्षेत्र आहेत, त्या क्षेत्रांच्या भोवतीचे जे क्षेत्र आहेत, हं. कारण अभयारण्याची सीमा संपली आणि अभयारण्याची किंमत शून्य झाली असं होत नाही. त्याच्या बाहेर पण त्या प्रजातींना काही अशी सीमा नसते खरं म्हणजे. आपण बरोबर. मानवी सीमा असतात त्या, आपण आखलेल्या सीमा असतात. त्याच्या बाहेर पण पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असतात. म्हणून एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये असं सांगितलं आहे, की त्यांचं तुम्ही घोषणा करा किंवा त्यांना राखून ठेवा हं. आणि मग एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मध्ये हे संकल्पना आणल्यानंतर नक्कीच. त्यांनी भारत सरकारला सांगितलं, की याचे नोटिफिकेशन्स काढा आणि राज्य सरकारकडे ते काम आलं हं. आणि तिथून या मुद्द्याला सुरुवात झाली, की त्याला कोणत्या क्षेत्राला आपण पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र असं म्हणायचं. बरोबर. आता इथे 2 अहवाल आले, म्हणजे गाडगीळ अहवाल आला आणि कस्तुरीरंगन अहवाल आला. तर गाडगीळ अहवाल नाकारलाच. मग या 2 अहवालामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहेत?
बघा, जेव्हा ही घोषणा करायची होती आणि राज्य सरकार याच्यामध्ये कानाडोळा करत होतं. म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, पण पूर्ण देशामध्येच अशी परिस्थिती होती. कारण खरं सांगायचं तर अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं घोषित करायलाही सगळ्याच राज्यांमध्ये साधारणतः नकार होता. हं, कारण त्यामुळे आमचा विकास अडतो. हं, असं वन्यप्राण्यांना आणि जंगलांना कशाला राखायचं? तर आपल्याला विकासासाठी जास्तीत जास्त जमिनी पाहिजे आहे आणि हं, वनजमिनी पाहिजे आहे हं. आणि त्याच्या आड हे येईल. त्यामुळे आपल्याला अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं किंवा संरक्षित क्षेत्रच नको. ओके. अशी साधारणतः मानसिकता हं, संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनत गेली होती. आणि मग त्यामध्ये ॲड झालं. त्यामध्ये सांगितलं, की आता तुम्ही एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये सुद्धा त्या अभयारण्याच्या बाहेरचे क्षेत्रांना सुद्धा तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन हं, म्हणजे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची घोषणा करा किंवा त्याला नोटिफिकेशन्स काढा, अधिसूचित करा हं, ते क्षेत्र. तर त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये त्याबद्दल नकार हं. होता आणि मग हे कोणतंच राज्य समोर जात नव्हतं. म्हणून सुप्रीम कोर्टनी पण सांगितलं, की तुम्ही जर आता स्वतःहून जर पुढे येत नसाल हं. आणि असे क्षेत्रांची आयडेंटिफिकेशन करून त्यांची नोटिफिकेशन्स तुम्ही काढत नसाल, अधिसूचना काढणार नसाल, तर आम्ही आत्ता तुम्हाला आदेश देतो, की 10 किलोमीटर सरसकट 10 किलोमीटर सीमेपासून अभयारण्याच्या किंवा राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हं, वनक्षेत्राच्या बाह्य सीमेपासून 10 किलोमीटर क्षेत्र हं. हे आजपासून घोषित झालं इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून. आणि जर यामध्ये तुम्हाला काही स्वतःहून करायचं असेल, तर तुम्ही करा. 1 ते 10 ओके. किलोमीटरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि मग काही ठिकाणी अडचणी आल्या, जसं मुंबई बेटच आहे. बरोबर. इथे 10 किलोमीटर घेतलं तर आपण समुद्रामध्ये समुद्रात जाणार, जाऊ. बरोबर? तर तसे आणखीही अनेक भारतामध्ये असे क्षेत्र आहे, की ज्या ठिकाणी आपण 10 किलोमीटर जाऊ शकत नाही. मग त्याचा काही लोकांनी गैरफायदा घेऊन आपलं अगदीच 1 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरपेक्षा कमी 500 मीटरचा इको सेन्सिटिव्ह झोन करून हं, हं, टाकला. हं, 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 आणि हं. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व राज्यांनी जेव्हा ॲफिडेव्हिट फाईल केले आणि त्यावेळी हे गोष्ट लक्षात आली, की काही बिहारसारखी राज्य आहेत, की ज्यांनी इको सेन्सिटिव्ह झोन एकदमच कमी केला हं. आणि मग त्यांनी सांगितलं, की नाही, असं नाही. तर त्याचा निकष जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया कशाला म्हणतो? बरोबर. तर तो सायंटिफिक बेसिस त्याचा असला पाहिजे. शास्त्रीयदृष्ट्या आपण केलं पाहिजे. हं, म्हणजे एखाद्या ठिकाणी अभयारण्य या ठिकाणी संपलं आणि इथून 1 किलोमीटरचा भाग चांगला आहे. त्या ठिकाणी जंगल आहे, साधारणतः ग्रासलँड आहे किंवा जंगल आहे आणि नंतर अगदी मानवी वस्त्या सुरू होतात हं, आणि गावाला लागून गाव असे सगळे गावं आहेत. हं, तर त्या ठिकाणी मी म्हणेल, की बस तेवढाच तिथे इको सेन्सिटिव्ह झोन होऊ शकतो. हं. बरोबर? पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, जसं वेस्टर्न घाट्समध्ये, सह्याद्रीमध्ये जर आपण घेतलं, तर कोयना आणि कोयनाला लागून चांदोली हं, हे जवळ-जवळ आहे. पण चांदोलीनंतर साधारणतः 50 किलोमीटरवरती राधानगरी आहे. हं. बरोबर? तर तो 50 किलोमीटरचा भाग जो आहे, तो बिलकुल यायलाच पाहिजे, तो इको सेन्सिटिव्ह बरोबर. झोन. कारण तो कॉरिडॉर आहे नक्कीच. आणि वाघांना, वन्यजीवांना तो आवश्यक असतो. तर असे हे साईट स्पेसिफिक करा. म्हणून त्यांनी सांगितलं, की सायंटिफिक आधारावरती, शास्त्रीय आधारावर करा आणि दुसरं साईट स्पेसिफिक. त्या हं, ठिकाणच्या साईटनुसार जशी गरज असेल, तसं तुम्ही निर्णय घ्या. आणि म्हणून याच्यासाठी एक्सपर्ट कमिटीज नेमल्या आणि ते काम पुढे जावं अशी सुप्रीम कोर्टाची इच्छा होती. तसे ऑर्डर्स होते. पण तरीसुद्धा राज्य सरकार जात नव्हते, म्हणून सुप्रीम कोर्टाने 10 किलोमीटरचा पण ऑर्डर देऊन ठेवलेला होता, की जर तुम्ही असं नाही करणार तर 10 किलोमीटरमध्ये. आणि बरोबर. मग एकच झालं, की त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प येऊन, विध्वंसक प्रकल्प येऊन त्या वनजमिनींचा नाश होऊ नये, हं, यासाठी एक मेकॅनिझम सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की हे सगळे प्रकल्पला परवानगी लागेल. फक्त हं. राज्य सरकारनी आपल्या स्तरावरती या विकास प्रकल्पांना तिथे आणू नये, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सना. तर ते भारत सरकारकडे गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी केंद्रीय वन्यजीव मंडळ आहे. हं. आणि ते खरं म्हणजे केंद्रीय वन्यजीव मंडळ हे वन्यप्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत बनलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं नाही, हे सगळे इको सेन्सिटिव्ह झोन एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये येतायत. हं. पण एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये हे बेसिस काय आहे, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये घोषित केलेले अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानच आहे. बरोबर. त्यामुळे हे या केंद्रीय वन्यजीव मंडळाकडेच गेले पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे, की अभयारण्याला तर प्रोटेक्शन दिलंच पाहिजे, पण अभयारण्याच्या बाहेर जर हा प्रकल्प येत असेल एखादा, तर तो यावा की येऊ नये येऊ नये. किंवा यायचा असेल, तर त्या ठिकाणी आणखी काय मिटिगेशन मेजर्स घेतले पाहिजे, हं, जेणेकरून तिथल्या जैवविविधतेला धोका होऊ नये. हं. तर हे कोण ठरवू शकतं? तर केंद्रीय वन्यजीव मंडळ ठरवू शकतं आणि त्यासाठी राज्य स्तरावरती पण असंच एक राज्य वन्यजीव मंडळ असतं. ह्या 2 वन्यजीव मंडळांनी
म्हणजे राज्यामधून केंद्रामध्ये तो जातो. मी केंद्रामध्ये पण काम केलेलं आहे या हो. मंडळावर. तर असे प्रकल्प त्या ठिकाणी जाणे सुरू झाले हं. आणि मग तिथून केंद्रीय वन्यजीव मंडळ ह्या प्रत्येक प्रकल्पाची विश्लेषण करून त्याचं कारण मीमांसा शोधून त्या ठिकाणी त्याला क्लिअरन्स देत होते. ओके. तर हे मेकॅनिझम साधारणतः ठरलं होतं. बरं, आता ह्याच्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो, म्हणजे स्थानिकांना प्रश्न पडतो, की आमचं गाव जर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आलं, तर मग आमची पुढची पिढी त्यांना इथेच राहायचंय, घरं बांधायची आहेत. घरांचा प्रश्न येतो, रस्त्यांचा प्रश्न येतो, सोयी-सुविधांचा प्रश्न येतो, धरणांचा प्रश्न येतो. असे अनेक प्रकल्प आहेत ना, मग त्यातले कोणते प्रकल्प आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि कोणत्यांचा अंतर्भाव होत नाही? मला असं वाटतं, की सगळ्यात पहिल्यांदा इको सेन्सिटिव्ह झोन हा इतका चांगला आहे. हं. कारण तो सांगतोय, की पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे त्याला जपा. त्याचं रक्षण करा. त्याचं संरक्षण करा. आणि मला असं वाटतं, की जंगलांच्या संरक्षणामधून आजपर्यंतचा इतिहास आहे, निसर्ग इतिहास, की कुणाचंही माणसाचं नुकसान झालेलं नाहीये. मग अशी जर संकल्पना असेल हं. पर्यावरण कायद्यामध्ये, की तो पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचं जपणूक झाली पाहिजे, हं. तर मला असं वाटतं ती विरोधी नाही आहे. ते हं. मानवाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठीच आलेली आहे. आता त्याच्याबद्दल गैरसमज असे निर्माण झाले, की तो जर आला, त्या झोनमध्ये जर तुमचं गाव आलं, हं. तर मग तुम्ही घर पण बांधू शकत नाही, तुम्ही हं. रस्ता करू शकत नाही, तुम्ही वीज घेऊ शकत नाही, तुमचा विकास होऊ शकत नाही. हं. मला असं वाटतं, की ही संकल्पना हे जे आहे, हे गैरसमज आहेत. बरं. आणि हे गैरसमज काढण्याचा हं. अधिकाऱ्यांनी, वनाधिकाऱ्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी वारंवार प्रयत्न केला. परंतु तो निघत नाही आणि तो न निघण्यासाठी कारणं आहेत ते मी नंतर तुम्हाला सांगेल. परंतु त्याबद्दल गैरसमज जास्त आहेत आणि बरं. म्हणून आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो, की अशा संवेदनशील क्षेत्रामध्ये सर्व काही करू शकता. सर्व काही करू सर्व शकतो. काही करू शकता. फक्त तुम्ही त्या ठिकाणी उत्खनन नाही करू शकत. बरं. म्हणजे खनिजं नाही काढू शकत. बरं. असं जर क्षेत्र असेल संवेदनशील आणि मग मला सांगा, की जर तो पर्यावरणीयदृष्ट्या असं संवेदनशील क्षेत्र असेल, तर तिथे तुम्ही खोदकाम कसं करू शकाल? तिथे त्याने तर रस्ते तो वगैरे करू विनाशच शकतो म्हणजे रस्ता आपण. करू शकतो आपण, सगळं काही करू शकतो. मला एक प्रश्न पडतो, म्हणजे आता दिपकाळी, ती पण आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे, काही ठिकाणीच आहे. आडिवरेजवळ तिचं एक तळावाजवळ स्थान आहे. तिथे जर रस्ता आपण वाईड केला, तर ते निघून जाईल. मग अशा ठिकाणी तुम्ही रस्ते करून सुद्धा काही जीवांना, काही प्रजातींना धोका पोहोचवताच आहात ना. मग त्याचं कसं काय? बघा आता असं आहे, की तुम्ही मानव ज्या ठिकाणी जाईल, तर त्या ठिकाणी मानवी वस्ती ज्या ठिकाणी आपण करतो, त्या हं. ठिकाणी तुम्हाला 18 प्रकारच्या सोयी-सुविधा तुम्हाला द्याव्याच लागतात. हं. मग तुम्ही पाण्याची पाईपलाईन आणणार, तर ती कुठून तरी आणणार. तुम्ही रस्ता बांधणार, तर तो मुरुम कुठून तरी आणणार. म्हणजे तुम्ही विनाश करताच. हो. विनाशाशिवाय विकास हे असं बोलायला चांगलं आहे, पण तो होऊ शकत नाही. पण आजच्या काळामध्ये मानवी लोकसंख्या इतकी वाढत आहे आणि गावांचे आकार वाढत आहे, शहरं वाढत आहे. तर या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं, की विकासाला आपण नाही म्हणू शकत नाही. पण तीच खरं चॅलेंज आहे, की हं. आपण विनाश कसा कमी करू शकतो? बरोबर. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलं, की रस्ता आणला, मोठा केला, तर त्याने विनाश तर होणार. हं. आणि म्हणूनच आपण म्हणतो चिरंजीवी विकास कसा? हं. तर आपल्याला हे कमीत कमी विनाश कसा करता येईल? आणि म्हणून ही संकल्पना आलेली आहे, की मग त्या ठिकाणी आपल्या बाकी सोयी-सुविधा तुम्हाला मिळू शकतात. हं. परंतु तुम्ही खाणकाम करतो म्हटलं आणि त्यावर आधारित तुम्ही जर का रोजगाराचं बोलत असाल, हं. आपले स्वप्न रोजगाराचे जे आहे, ते आपण विनाशावर जर पाहत असू, तर मला असं वाटते निश्चितच त्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोन हं. जे आपले अमूल्य असे क्षेत्र आहेत, ते हं. त्यासाठी नाही बनलेत. बरोबर. मी याच मुद्द्याकडे येत होते, की खाणकाम हा खरं तर सध्या कोकणामधला बराच मोठा रोजगाराचा स्रोत मानला जातो आणि पटकन रोजगार मिळतो ना, म्हणजे आज काम केलं की संध्याकाळी तुम्हाला पैसे मिळतात. मग ही बरं खाणकाम बंद केल्यावर जी काही आर्थिक पोकळी तयार होणार आहे, मग ती पोकळी भरून काढण्यासाठी काही धोरणं राबवणं गरजेचं आहे का? त्याचा काही विचार केला गेलेला आहे का? बघा खाणकाम उद्योग हा रोजगार देतो ही खरी गोष्ट आहे. त्याची मी 2 उदाहरणं आपल्याला देतो. एक उदाहरण इंग्लंडमधलं देतो. हं. कार्डिफ नावाचं शहर आहे. हं. त्या ठिकाणी पण कोळसा आहे इंग्लंडमध्ये. आज जर तुम्ही कार्डिफमध्ये गेलात, तर कार्डिफमध्ये तुम्हाला कोळसाचं उत्खनन होताना दिसणार नाही. बरं. कारण कोल रिझर्व्ह संपूर्ण संपलेला आहे. हं. म्हणजे एक दिवस तुमचा विकासाचा जो रथ आहे, तो इथे येऊन टेपतो, की जेव्हा तुमचा तो मूळ स्रोत जो आहे, मायनिंग, मिनरल्स हं. ते संपतात. हं. कारण त्याला एंड आहे, त्याला अंत आहे नक्की. आणि तो संपल्यानंतर तुम्हाला कुठून रोजगार मिळणार?
हं. मग तो दिवस तुम्हाला आजच नाही का तपासता येणार, की मला कमी कसं त्यावरती अवलंबून राहता येईल. आणि आजच्या परिस्थितीमध्ये क्लायमेट चेंजमध्ये कोळशापासून सगळे जग पूर्ण दूर जातोय आणि पर्यायी आपल्याला उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये एनर्जी सेक्टरमध्ये. बरोबर, हं. सोलार आहे, इतर आहेत. नक्कीच. तर म्हणून आपल्याला अशा पर्यावरणीय जे क्षेत्र आहेत, आता मग मी म्हणेल पहिलं ते उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण मी तुम्हाला भारतातलं देतो आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की आपण कोल रिझर्व्हज आजही उत्खनन सुरू आहे. हं. त्याच्यावरती काही प्रकल्प सुरू आहेत. कोळसा आपण आजही काढतो. परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे जे आपले अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं किंवा ज्या ठिकाणी चांगलं उभं जंगल आहे, त्या ठिकाणी वाघांचं जंगल आहे, तिथे निश्चितच आपण काढू नये. आणि हं. म्हणून आपण जर का मायनिंगचा जर प्लॅन बघितला, तर त्या ठिकाणी कोल डिपॉझिट सगळ्या ठिकाणी जरी असले, तरी ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असेल, तिथे हं. आपल्याला मायनिंग नाही करायला पाहिजे. हं. त्या ठिकाणी आपण म्हणायला पाहिजे, की आपण वाघाला या ठिकाणी आम्ही प्राधान्य देणार. इथे आम्ही कोळशाला देणार नाही. हं. आणि जे बाहेरचे जे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आपण कोलचे जे रिझर्व्हज असतील, ह्युमन सेटलमेंट्सच्या आजूबाजूला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर ठरवलं, तर त्या ठिकाणी कोल रिझर्व्हज येऊ शकतात आणि त्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकतो. ह्याचं उदाहरण द्यायचं मी सांगतोय तुम्हाला, की जेव्हा पहिला कोल मायनिंग प्रोजेक्ट म्हणजे तो पहिला नव्हता, पण तो तडोबाच्या जवळ असल्यामुळे आम्ही हं. त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि तो DRC-4 म्हणून होता. त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये हे प्रकरण गेलं आणि हं. हायकोर्टमध्ये नेमकं हेच सांगण्यात आलं, की 400 लोकांना हा रोजगार देतो. हं. त्यामुळे हा प्रकल्प सुरूच राहायला पाहिजे आणि या ठिकाणी कोळशाचं उत्खनन सुरू राहिलं पाहिजे. हं. कारण त्यावरती 400 लोकांचा रोजगार आहे. रोजगार आहे. आम्ही त्याला त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली, की हा 400 नाही तर 4,000 लोकांना रोजगार देऊ शकतो, पण तो या जंगलाला वाचवून देऊ शकतो. पण तेव्हा हे मॉडेल 20 वर्षापूर्वी एस्टॅब्लिश झालं नव्हतं. आज तुम्ही 20 वर्षानंतर तडोबामध्ये जर गेलात, तर त्या ठिकाणी 4,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे. ज्या ठिकाणी 1,00,00,000च्या आसपास रेव्हेन्यू होता तडोबाचा, त्या ठिकाणी आज 20,00,00,000च्या आसपास रेव्हेन्यू झाला अॅन्युअल. नक्कीच. आणि तो पैसा गावांमध्ये जातो आहे. हं. टुरिझम वाढलेला आहे. म्हणजे कोळशाला न काढता सुद्धा रोजगार तडोबाने दिलेला आहे. हो. हे उदाहरण आपल्या विदर्भामधलं आहे, बरोबर. महाराष्ट्रामधलं आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला ही 2 उदाहरणं यासाठी सांगितली, की कार्डिफमध्ये एक दिवस असा आला, की कोळशावर आधारित उद्योग आणि विकास हा थांबला. हं. दुसरं उदाहरण मी विदर्भातलं सांगितलं, की ज्या ठिकाणी कोळशाला पर्याय म्हणून आपण टुरिझम ॲक्सेप्ट केलं आणि टुरिझमनी मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू आणि 4,000 लोकांना रोजगार दिला, जिथे तुम्ही 400चं स्वप्न पाहत होते. आणि बरोबर. फक्त तो तिथेच नाही आहे विकास. तो विकास पाझरलेला आहे अक्षरशः नागपूरपासून. हं. नागपूरपासून टुरिझम अँड हॉटेल इंडस्ट्री जी आहे, हं. ती हं. डेव्हलप झालेली आहे. चंद्रपूरमध्ये अनेकांना रोजगार मिळालेले आहेत. हं. तर म्हणून संवर्धन क्षेत्रही रोजगार देतं आणि फक्त रोजगाराकडे पाहतो म्हणून. पाणी कोण देतं? पाणी आमची जंगलंच देतात. हं. बरोबर? ह्या जंगलांच्या संवर्धनातूनच आपल्याला पाणी मिळणार. कोळशाची खाण करून तुम्हाला पाणी नाही मिळणार. हं. आणि जगायला आपल्याला अन्न जसं पाहिजे, तसंच आपल्याला योग्य पर्यावरण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे. ह्या हं. सगळ्या गोष्टी जर का जंगल राखून आपल्याला मिळत असेल, तर मला असं वाटतं आपल्याला तोच खरा विकास आहे. फक्तच रोजगाराकडे पाहता येणार नाही. नक्कीच. तुम्ही व्याघ्र प्रकल्पाचं उदाहरण दिलं मला. आता तिथं टुरिझम सक्सेसफुल झालं कारण लोक वाघ बघायला जातायत. इथे आपण सह्याद्रीमध्ये व्याघ्र प्रकल्प असेलच, पण आणखीन काही प्रजाती असतील. तर तिथं आपण टुरिझम कसं काय राबवू शकतो? तिथं लोकांना आकर्षण आपण काय दाखवू शकतो? बघा, मला असं वाटतं, की प्रत्येक ठिकाणचं एक पोटेन्शियल असतं. हं. विदर्भामधलं वाघ हा पोटेन्शियल होतं आणि वाघ जर मोठ्या प्रमाणावर वाढले, तर या ठिकाणी टुरिझम येऊ शकतं. हे आम्ही 25 वर्षाआधी, 30 वर्षाआधी स्वप्न बघितलं होतं. हं. विदर्भामध्ये त्याला 30 वर्ष मेहनत करावी लागली आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. वाघाने जरी का काही लोकांना मारलं, तरीसुद्धा लोकांमध्ये इतकं टॉलरन्स वाढलं, की आम्हाला वाघ हा हवंय. रोजगार पण देतोय. त्यामुळे बरोबर. वाघाला मारण्याची मागणी तिथे होत नाही. हं. बरोबर? हं. ती परिस्थिती सगळ्या ठिकाणी राजस्थानमध्ये डेझर्ट आहे. हं. पण ते डेझर्ट पाहायलाही लोक जातात. मोठ्या हां. प्रमाणावर टुरिझम निर्माण झालेलं आहे राजस्थानमध्ये. नक्की. मी आपल्याला महाराष्ट्रामध्ये इथेच येतो वेस्टर्न घाट्समध्ये, सह्याद्रीमध्ये. सह्याद्री पर्वतामध्ये फार एक 5% लोक होते पुण्याचे आणि मुंबईचे, जे सह्याद्रीमध्ये दरवर्षी सातत्याने जायचे हं. आणि आजही जातात. हं. बरोबर? पण ते टुरिझम खूप जास्त प्रमाणावर वाढवू शकतं.
परंतु त्यामुळे विनाश पण होतो. मी असं बोलत असताना काही लोकांच्या भुवया उंचावतील आणि ते म्हणतील, की "अरे, एवढं टुरिझम आणणार तुम्ही सह्याद्रीमध्ये, तर सह्याद्रीचा नाश करणार." नाश होणार. हो. तर हे आलंच, हो. बिलकुल होणार, नक्कीच होणार. म्हणून आपल्याला सस्टेनेबल पाहिजे. कोणतीही गोष्ट सस्टेनेबल पाहिजे नक्की. आणि त्यासाठी विचारपूर्वक आपण ती केली पाहिजे. मी आयडिया तुम्हाला सांगतोय, की पूर्ण वेस्टर्न घाट्स म्हणजे साधारणतः पुण्यापासून जरी तुम्ही हं, घेतला तसा मुंबईपासूनच सुरू होतो, हं, ठाण्यापासून आपला सह्याद्री. तर तुम्ही पुण्यापासून जरी तुम्ही घेतला तर साधारणतः तिल्लारी आणि आपला सिंधुदुर्ग, दोडामार्ग सगळा हं, भाग. एक लाँगेस्ट ट्रेक हं, भारतातला हा होऊ हं. शकतो. लाँगेस्ट ट्रेक. हो, आणि इमॅजिन करा तुम्ही, की तुम्ही तुम्ही जर आता नर्मदेला परिक्रमा करणारा किती मोठा वर्ग जातो खरं आहे. दरवर्षी, बरोबर? हं. त्यामध्ये कोणाचा पैसे कमवणे हा उद्देश नसतो. नाही. परंतु तुम्ही हाच उद्देश जर का इथे टाकला, की नाही आम्हाला पैसा कमवायचा आहे, टुरिझमनी आम्हाला गावागावामध्ये रोजगार द्यायचा आहे युवकांना, तर आम्हाला हा ट्रेक वापरायचा आहे. तो बरोबर. पुण्यापासून सुरू होईल हं, आणि तो कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी खाली पुन्हा दोडामार्गपर्यंत गोव्यापर्यंत हं, जातो. हं. हा पूर्ण भारतातला लाँगेस्ट ट्रेक असू शकतो आणि त्यांनी साधारणतः 300 ते 400 गावं जोडल्या जाणार. व्हॅलीमध्ये कोणीही जाणार नाही त्या गावामध्ये. हं, मी तुम्हाला पश्चिम घाटातलंच उदाहरण देतो कर्नाटकामध्ये. हं, कर्नाटकामध्ये शिवमोगा डिस्ट्रिक्टमध्ये फॉरेस्ट आहे हं. आणि रेन फॉरेस्ट आहे. त्या ठिकाणी जे गावं आहेत, साधारणतः 15 ते 20 घरांचं गाव आहे. तसं पाहिलं तर कोणी मुंबईचा माणूस किंवा पुण्याचा माणूस त्या घरामध्ये जाणार नाही आणि त्या 2 पैसे त्या परिवाराला देणार नाही. परंतु त्यांनी टुरिझम डेव्हलप केलं. ट्रेकर्स मोठ्या प्रमाणावर जातात. त्या घरांमध्ये राहतात होमस्टेजमध्ये हं, आणि पुढचा ट्रेक करतात. हं. नेमकं याच पद्धतीने सिक्कीममध्ये टुरिझमच्या माध्यमातून सिक्कीममध्ये एकही उद्योग नाही. बरं. फक्त टुरिझम आहे आणि टुरिझममध्ये घराघरांना रोजगार मिळतो. लडाखमध्ये उद्योग नाही, हं. टुरिझम आहे. बरोबर. टुरिझममधून लडाखमध्ये रिमोट एरियामध्ये रोजगार 2 मिळतो. 4 घरं राहणारे जे आहेत त्यांना रोजगार मिळतो. या पद्धतचा रोजगार आमच्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राहणारी जी दुर्गम भागामधली जी गावं आहेत, हं, त्या गावांमध्ये आपण रोजगार देऊ शकतो आणि हं. मोठ्या प्रमाणावर ट्रेकर्स त्या ठिकाणी जाऊन कोणीही आपले कचरा त्या ठिकाणी फेकणार नाही. यासारखे डिसिप्लिन्ड वेनी हा ट्रेकिंगचा रूट जाऊ शकतो. 300 ते 400 गावांना आपण रोजगार देऊ शकतो. हं, मला असं वाटते, की असे मोठी स्वप्न पाहण्याची गरज आहे आणि त्यासाठी कार्यकर्ते भरपूर आहे. हं. पश्चिम घाट बचाव मोहीम ही साधारणतः 30 वर्षापूर्वी झाली होती, 30-40 वर्षापूर्वी आणि त्यामध्ये हाच उद्देश होता, की या घाटाचं संरक्षण झालं पाहिजे, पश्चिम घाटाचं आणि सह्याद्रीच्या संरक्षणातून लोकांना रोजगाराच्या संधी पण मिळाल्या पाहिजे. मला असं बरोबर. वाटतं, की जसं विदर्भात टुरिझमचं मॉडेल हे आपण वाघाच्या रूपाने अस्तित्वात आणलं, इम्प्लिमेंट केलं. तसं आपल्याला पश्चिम घाटामध्ये टुरिझमच्या माध्यमातून गाव विकासाचं स्वप्न आपण पाहिलं पाहिजे हं. आणि याची आज गरज आहे. त्यातून रोजगाराचा प्रश्न आपला मिटू शकतो. सह्याद्रीतला. मला सह्याद्रीत. एक प्रश्न अजून याबद्दल पडतो, की हा जो झोन आपण बघितला, तर त्याला काही नियमावली असणार आहे का? म्हणजे आता आपण लहानपणापासून बघतो, की झाडे लावा, झाडे जगवा, म्हणजे पर्यावरण संतुलन राहतं असं म्हणतात. पण कुठलीही झाडं लावून नाही ना चालत. म्हणजे आज टणटणी असेल किंवा सुरुची असेल, ती पसरतायत आणि मग ती स्थानिक प्रजाती खाऊन टाकतायत. मग असे काही नियम किंवा स्थानिकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे का? तर अशी काही नियमावली जाहीर केलेली आहे का? करावी लागेल का? खरं म्हणजे त्याची नियमावली फक्त आपण ही खूपच चांगला प्रश्न आपण विचारला. कारण आपण नेहमी असे काही योजना आणल्या, जसं हे झोनेशन आहे. हं, इको सेन्सिटिव्ह झोन 1, 2, 3 किंवा इको सेन्सिटिव्ह झोन. तर नेहमी हे झोन आपल्या डोक्यामध्ये जे येतात, ते येतात काहीतरी निगेटिव्हिटी घेऊन. हं, सगळ्यात पहिल्यांदा शासनाने कोणतीही योजना आणताना त्या योजनेने काय फायदे होणार, हं, हे जर का समजून सांगितलं, तर मला असं वाटते, की त्याबद्दल विरोधच होणार नाही. हं, आणि ही इतकी चांगली संकल्पना आहे, की विरोध होण्याचं कारणच नाही. हं. आणि 90% लोक हे या झोनच्या समर्थनार्थ उभे राहतील. उभे राहतील. परंतु नेमकं होतं काय, की आज जर तुम्ही मला विचाराल, की इको सेन्सिटिव्ह झोन आला, तर लोकांचा फायदा काय होणार? हं, हे आपण सांगितलं पाहिजे. हं, यासाठी महाराष्ट्र शासनाची किंवा कोणत्याही राज्याची कारण पश्चिम घाट हा फक्त महाराष्ट्रात नाही आहे. तो गुजरातपासून सुरू होतो, गोवा आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे. हे सगळी राज्य आहेत हं, पश्चिम घाटामधली. हं. त्याचा नॉर्दर्न वेस्टर्न घाट, सेंट्रल वेस्टर्न घाट्स आणि सदर्न वेस्टर्न घाट्स असे 3 याच्यामध्ये आपण पूर्ण वेस्टर्न घाट्सला बघतो.
तर याबद्दल आपण काय आणायला पाहिजे? हं. सरकारने हे सांगायला पाहिजे, की हे आल्यानंतर मी याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला हां. देतो. तडोबामध्ये हं. आम्हाला बफर करायचं होतं हां. आणि बफर क्षेत्रामध्ये मायनिंग होतं. खाणी सुरू होत्या. आपल्यालाही माहिती आहे बरं. मोठं तिथे हं. आंदोलन पण झालं हं. लोहाराच्या खाणीसाठी. तो बफरमधलाच भाग आहे. आणि त्यामुळे काही खाणकाम करणाऱ्या उद्योगांनी स्थानिक लोकांना सांगितलं, की ह्यामुळे तुम्हाला काढून टाकणार, तुम्हाला काही विकास होणार नाही. असा प्रोपगंडा साधारणतः करण्यात आला आणि लोकांनी नंतर भूमिका घेतली, की नाही आम्हाला नको. हं. आणि आम्ही सांगत होतो, की नाही ह्यातून रोजगार मिळेल, आपलं पर्यावरण चांगलं राहील, वाघ येतील, पर्यटन येतील. पण ते जे लोकांच्या डोक्यात नाही, खाण पाहिलेली आहे लोकांनी, हं. पण पर्यटन नाही पाहिलं ना वाघाचं. बरोबर. आज तो सेटअप झाला, परंतु हं. तो 30 वर्ष आधी ते तसं नव्हतं हं. चित्र. त्या ठिकाणी बफर क्षेत्र आलं हं. आणि मग आम्ही अशी भूमिका घेतली, की ज्या गावांनी विरोध केला त्यांना टाकून द्या. कारण आपण पुढेच जाऊ शकत नाही. हं. विरोध इतका होतो आणि लोकांना पटवून देणे हे फार कठीण काम आहे. कठीण काम आहे. आणि खरं त्यात ते सोपं आहे तसं पाहिलं तर. पण बाकीचे घटक त्यामध्ये आणखी विरोधात बोलतात आणि मग कोणावरती विश्वास ठेवायचा लोकांनी बरोबर, हेच लोकांना बरोबर, कळत नाही आणि मग बरोबर, ते साधारणतः असा प्रोपगंडा झाला, की आपण थांबतो तिथे. बरोबर. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली. हं. त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना. बरं. आता हे योजना काय आणि कुठे लागू होईल? तर त्यांनी सांगितलं, सरकारने सांगितलं, की ही योजना फक्त बफर क्षेत्राला लागू होईल. हं. म्हणजे ज्या गावांनी बफरमध्ये येतो म्हणून सांगितलं, त्या गावांना ती योजना लागू झाली आणि बाजूच्याच गावांनी म्हटलं, की नाही आम्हाला बफर नको, तर त्याला बाहेर ठेवलं. आणि काय ही योजना आहे? त्या योजनेमध्ये होतं, की जर तुम्हाला गॅस पाहिजे असेल, तर तुम्हाला 3 सिलेंडर आम्ही मोफत मोफत देणार. देणार. तुम्हाला जंगलामध्ये जायचं कामच पडणार नाही. हां. तुम्हाला रोजगार मिळेल. तुमच्या शेतामध्ये काही तुम्हाला पाहिजे असेल तर मिळेल. हं. अशासारख्या तुम्हाला तुमचे गुरं जायला नको म्हणून तुम्हाला हौद किंवा पाण्याची व्यवस्था करून मिळेल. करून मिळेल. हं. तुमच्या गुरांसाठी तुम्हाला फॉडर तुम्ही निर्माण करू शकता हं, हं, आणि हं, हं, त्याचं हं. वनविभाग तुम्हाला मदत करेल. हं, हं, अशासारख्या हं. लोकांना दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या आणि त्या तशा मिळाल्याच नसत्या, अशी परिस्थिती ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी या श्यामाप्रसाद जनवन योजनेमध्ये टाकल्या. ओके. सगळ्यात महत्त्वाची मी सांगितलं, की त्यामुळे प्रत्येक गावामध्ये, घरामध्ये तुमचं सिलेंडर आलं हं. आणि लोकांना प्रत्येक महिला सकाळी उठल्याबरोबर सरपण आणायला वैरण जायची. आणायला, हं, सरपण आणायला जायची, ते बंद झालं हं. आणि लोकांना मोठा रिलीफ मिळाला. बरोबर. ह्यासारख्या अनेक गोष्टी म्हणजे गुरं असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा गुरं असतात. त्या गुरांसाठी तुम्हाला योजना आणली पाहिजे. तुम्हाला गोबर गॅस आणले पाहिजे. अशा सगळ्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्यांनी असं चित्र निर्माण झालं, की ज्या गावांनी नकार दिला होता, हां. त्यांना वाटलं, की अरे हे तर जावई आहे शासनाचे. जे गावं आतमध्ये गेली हं, आणि आम्हाला काहीच नाही मिळालं. हं, दुसऱ्या वर्षीपासून त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार साहेब वनमंत्री त्याच ठिकाणचे, त्यांच्याकडे निवेदनं गेली, की आम्हाला पण बफरमध्ये घ्या. हं, मी तुम्हाला सांगतो, आज जर पश्चिम घाटामध्ये, सह्याद्रीमध्ये हे सगळं आपण अशा प्रकारची योजना जर सरकारने आणली, की जेवढी गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतील, त्या गावांना आम्ही ह्या सुविधा देऊ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेसारख्या अंतर्गत. हं, स्पेसिफिक या ठिकाणी सह्याद्रीमध्ये आवश्यक असणाऱ्या आणखी काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या. हं, ज्या ज्या इथल्या USP आहेत त्या हं, महत्त्वाच्या आहे. हं, त्या गोष्टींना एन्कॅश करून लोकांना पाहिजे त्या हं, जर आपण दिल्या या योजनेमध्ये, तर मला असं वाटतं, की सगळीच्या सगळी गावं हं, ज्यांचा आज नकार असेल, हं. ज्यांना असं वाटत असेल, की आपल्या इकडे खाण आल्यामुळे खाण आली तर काही मोजक्या लोकांनाच फायदा होतो त्याचा, पूर्ण गावाला होत नाही. आणि म्हणून गावच्या गावं या ठिकाणी म्हणतील, की आम्हाला इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घ्या, आम्हाला हं, का वगळलं? हं, हं, पण हं, हं. तशासारखी योजना आज सरकारकडे असल्याचं मला दिसत नाही. बरं. आता ही एक योजना झाली. तुम्ही एक उदाहरण दिलं. पण आपण एकंदर पाहतो तर पर्यावरणवादी, दुसरं प्रशासन आणि तिसरं स्थानिक लोक ह्यांच्यामध्ये कुठेतरी विश्वासाचा अभाव आहे, असंच लक्षात येतं. मग इथं सहभागातनं आपण काही करू शकतो का? त्यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवेत का? मला असं वाटतं, की गाडगीळ अहवाल 2011 मध्ये जो आला आणि गाडगीळ साहेबांनी साधारणतः लोकसहभागावरतीच आपलं आयुष्यभर काम केलं हं, आणि त्यांचा असा समज होता, की हे ESZ1, ESZ2, ESZ3 अशा कॅटेगरीज त्यांनी केल्या आणि 3 मध्ये जेवढी सगळी गावं होती, ती सगळी 3 मध्ये होती. म्हणजे त्या ठिकाणी परमिसिबल सगळं काही अलाउड आहे आणि सगळं काही होऊ शकेल. इव्हन तुम्हाला रोड, वीज, सगळे वीज प्रकल्प काय असेल तर होऊ हं, शकतं. तर यासारखं त्यांनी झोनेशन केलं. पण
त्याही ठिकाणी, ज्या ठिकाणी गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा गावांनी या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येण्यासाठी नकार दिला. हं, म्हणजे साधारणतः गाडगीळ अहवाल हा सर्वांनीच रिजेक्ट केला, फक्त पर्यावरणवादी सोडून. हं, स्थानिक लोकांनी आपला स्थानिक संबंधातला प्रश्न आहे. हं. गाडगीळ साहेबांचाही स्थानिक लोकांवरती खूप विश्वास होता. पण स्थानिक लोकांनीच सांगितलं, त्यांनीच की विरोध हा केला. नको, आम्हाला या झोनमध्ये हं, यायचंच नाही आहे इको हं, हं, सेन्सिटिव्ह हं. झोनमध्ये. बरोबर? कारण आपण लोकांना पटवून देऊ शकलो नाही, की हं, हा झोन त्यांच्या फायद्यासाठी आहे. बरोबर. ओके. आता हा एक मुद्दा झाला. पण आपण अर्थव्यवस्थेबद्दल मगाशी बोललो. सकारात्मक काय परिणाम होतील आणि नकारात्मक काय परिणाम होतील? आपण जे डिस्कस केलंय त्या व्यतिरिक्त काही सांगता येतंय का? स्थानिक अर्थव्यवस्था म्हणजे आपण गावं स्वयंपूर्ण करायची म्हटली तर? मला असं वाटतं, की पश्चिम घाटामध्ये, वेस्टर्न घाट्समध्ये गावांचं जर आपण गावांमध्ये डोकावून बघितलं, तर मी एकदम तुलना नाही करू शकणार. परंतु साधारणतः गुजरातमधल्या गावांमध्ये गेल्यानंतर मला जसं दिसलं, तसंच पश्चिम घाटातल्या आपल्या सह्याद्रीतल्या बहुतांश गावांमध्ये झालेलं आहे. हं, साधारणतः पुणा आणि मुंबईशी ॲक्सेस ज्या गावांचा चांगला आहे, तर त्या गावांमध्ये लोकांना छोटा-मोठा रोजगार देऊन त्यां त्यां ते खुश होणार नाही आहेत. हं, 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 आणि त्या हं, हं. ठिकाणी काही मोठी स्वप्न पण लोकं पाहत आहेत. हं, त्यामुळे बरचसं स्थलांतर झालेलं आहे, मायग्रेशन झालेलं आहे. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आलेले आहेत. गावांमध्ये कोणी नाही. तसंच गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये सुद्धा शेती करायला पण माणसं नाही आहेत. हं, मी तुम्हाला सांगतोय, की चांदोलीमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणावर गुरं बघितली. हं, आणि तेव्हा मी वनविभागाला म्हटलं, की "अरे, हे अभयारण्यात गुरं काय करतात? हं. ह्यांना आपण लोक असे कसे सोडून देतात?" सोडून देतात. तर ते म्हणले, की "अरे साहेब, हे सगळे निघून गेले लोक मुंबईमध्ये आणि कोणीच नाही आहे गावामध्ये मग गुरं? आणि गुरं कोण पाळणार?" हां, गुरं सोडून दिली. हां, सोडून दिली. शेवटी वनविभागाने ती सगळी गुरं पकडून त्यांनी दुसरीकडे नेली. पण त्याला कोणीही मालक नव्हता गुरांना. बरं. त्यामुळे जेव्हा विकास होतो, तेव्हा हं, छोट्या गोष्टींमध्ये हं, लोकांना रस राहत नाही हं, आणि स्थलांतर होऊन जातं लोकांचं. हं, मुंबई, पुण्यामध्ये त्यांना जर का ₹1,00,000 ची नोकरी मिळत असेल, तर तो ₹10,000 ला त्याला काही व्हॅल्यू राहणार नाही आणि म्हणून हं, आपल्याला परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की तो 1,00,000 घेतल्यानंतर त्याला काही वर्षानंतर जाणीव होतं, की आपण गावामधलं जे जीवन आहे, जे हं. सर्वोत्तम आहे, बरोबर. जे शांती गावामध्ये मिळते, ती हं, आपल्याला शहरामध्ये आपण हरवलेली आहे. हं, आणि मग त्याला असं वाटतं, की नाही आपण गावामध्ये गेलो हं, पाहिजे. आणि मला असं वाटतं, की आता हे चक्र पश्चिम घाटामध्ये सुरू झालेलं आहे. हं, लोकांना गावाची ओढ लागलेली आहे. हं, नाहीतर गणेशोत्सवाच्या वेळी लोक मोठ्या संख्येने आपल्या गावात गेली नसती. हं, हं, परंतु गावामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत. हं. तर मला असं वाटतं, की संवर्धनावर आधारित गावाचा विकास झाला पाहिजे आणि ते मॉडेल आज आपल्याला काही गावांमध्ये तरी प्रायोगिक तत्त्वावरती उभं केलं पाहिजे. बरोबर. ते जर उभं झालं तर बाकीचे लोक फॉलो करतील आणि म्हणतील, की नाही आमच्याही गावाचा विकास असाच झाला पाहिजे. झालं पाहिजे. जे आपले मॉडेल व्हिलेजेस अण्णा हजारेंनी किंवा पोपटराव पवारांनी एस्टॅब्लिश हं, केले, तसे आपले सह्याद्रीमध्ये काही कॉन्झर्वेशनवर आधारित रोजगार निर्माण करणारे आणि संवर्धनही करणार आणि गावामध्ये रोजगार पण निर्माण होणार. असं जर आपण मॉडेल उभे केले वेस्टर्न घाट्समध्ये, तर मला असं वाटतं, की बाकी गावं पण फॉलो करतील आणि ते मॉडेल एस्टॅब्लिश होईल. हं. ओके. आता मी पुन्हा एका मुद्द्याकडे येते, की तुम्ही म्हणताय, की आता हे मान्यता दिली आहे. कागदावर कायदे झाले. हं. आता स्थानिक लोकं जे आहेत, स्थानिक माफिया आहेत, त्यांनी मात्र बांधकाम सुरूच ठेवलं, खाणकाम सुरूच ठेवलं. मग त्याच्यावर आपण नियंत्रण आणण्यासाठी काय करू शकणार आहोत? मुळात आता प्रश्न असा आहे, की इको सेन्सिटिव्ह झोन 2 अहवाल येऊन गेले. 11चा आला, त्यानंतर कस्तुरीरंगन कमिटीचा पण आला. त्यांनी सांगितलं, की फक्त 37% जे हं, साधारणतः संरक्षित वनक्षेत्र वगैरे आहेत, ते आणि त्यांच्या आजूबाजूचे इको सेन्सिटिव्ह झोन हे राखून ठेवा. परंतु अ, हे सगळं झाल्यानंतरही त्याचे नोटिफिकेशन्स निघत नाही हं, आणि त्याला कारण म्हणजे आपण सांगितलं तसं लोकांमध्ये कोणीतरी गैरसमज पसरवतो आणि जरी लोकांना कळलं काही ठिकाणी स्वयंसेवी संघटना आणि वन विभाग हे स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांना कळतं, की नाही हे हं, चांगलं आहे. हं, इको हं, सेन्सिटिव्ह झोन आपण घेतला पाहिजे. आपलं गाव त्यामध्ये गेला पाहिजे. आपण विकास केला पाहिजे. परंतु ते पुढे जात नाही हं, आणि मग त्या ठिकाणी खाणकाम प्रकल्प येतात हं. आणि ते आपण थांबवू शकत नाही कारण इको सेन्सिटिव्ह झोन तो नाही आहे. बरोबर. कारण इको सेन्सिटिव्ह झोनचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर ही प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटी आहे. हं, 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहे. एक प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटी आहे, एक रेग्युलेटेड आहे आणि तिसरी परमिसिबल आहे. हं, तुम्ही कोणतंही विकास काम जर घेतलं, तर साधारणतः ते या परमिसिबल आणि
रेग्युलेटेडमध्ये बसतं. हं. प्रोहिबिटेडमध्ये फक्त मायनिंग सारखं आहे किंवा एखादा हायडल प्रोजेक्ट बरोबर. वगैरे येत असेल तोच प्रोहिबिटेडमध्ये आहे. त्यामुळे त्या फक्त 2 प्रोजेक्टसाठी तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनला नाही म्हणणं हे मला असं वाटतं की ते बरोबर नाही. आणि नक्कीच. म्हणून गावं सगळी तयार आहेत. हं. परंतु त्यांना हे सांगणारे कमी आहेत आणि सांगितल्यानंतर काही ठिकाणी हे अपप्रचार करणारे आहेत. हं. खाणकाम क्षेत्रामधले लोक आणि म्हणून ते पुन्हा नोटिफिकेशन मागे पडतं. हं. परंतु हे मागे पडलं म्हणून अ, सगळा विध्वंस होईल, सगळं खाणकाम येईल असंही खरं नाही आहे. कारण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ऑलरेडी घोषित झालेला आहे. हं. तो काही एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये नाही झाला. तो वाईल्ड लाईफ हं. प्रोटेक्शन हं. ॲक्टमध्ये हं. झाला. हं. हं. त्याचा कोर एरिया ठरलेला आहे, त्याचा बफर एरिया ठरलेला आहे, वाघांचे संचारमार्ग त्याच्यामध्ये ठरलेले आहेत आणि हे 2013 पासून आहेत. हं. त्यामुळे त्यांचे प्लॅन सगळे तयार झालेले आहेत बरोबर. 2013 पासून हं. आणि ते फॉलो केले त्यांनी एवढे वर्ष. हं. आता कोणीतरी जायचं आणि म्हणायचं की नाही, आता वाघांनी आपला संचारमार्ग बदलावा. बदला. आमचे हे 3 गावं काढा. अशा हो. प्रकारच्या डिमांड साधारणतः तिथून लोकप्रतिनिधींच्या मार्फत येतात शासनामध्ये. हं. परंतु ते बदलवणं तसं शक्य नाही आणि हं. हे सगळे मॅटर्स हे सुप्रीम कोर्टमध्ये जातील हं. आणि त्यामुळे पुढच्या 20-25 वर्षामध्ये ते सगळे ड्रॅग होत राहतील. हं. तर असं समजण्याचं कारण नाही की आम्ही इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध केला, आमची गावं वगळून टाकली, तर होऊन जाईल. मला असं वाटतं की त्यांना वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये सुद्धा त्यांना बदल करून हे सगळे काढावे लागतील. हं. आणि असंच जर काढणार असू आपण, तर आपल्याला फक्त खाणीतच राहणं आपल्याला स्वीकारावं लागेल पुढच्या ओके. काळामध्ये. मला असं नक्कीच. वाटतं की ते तितकंसं योग्य नाही. बरोबर. आपल्याकडे आपण निसर्गही वाचवला पाहिजे आणि आपल्याला मला असं वाटतं की कस्तुरी रंगन अहवाल सांगतोय तुम्हाला की 37% तरी करा. वाचवा. बरोबर. तर आपण त्या ठिकाणी हां. येऊन पोहोचलेलो आहे की ते 37% मध्ये आता जास्त बोलू नये आपण. बरोबर. त्यांना राखून ठेवलेलं पाहिजे हं. आणि नक्कीच. सोबतच जे ह्युमन सेटलमेंट्सचे गावांचे जे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिलेली आहे. तिथे काही ठिकाणी गावांनाच नको असेल, तर बिलकुल त्या ठिकाणी येता कामा नये. कारण हं. पूर्ण गाडगीळ कमिटीने सांगितल्यानुसार पूर्ण आपला सह्याद्री पर्वतच हा इको सेन्सिटिव्ह आहे. आहे. हे आपण समजूनच जायला पाहिजे. बरोबर. आता मला असं वाटतं, की काही जे प्रकल्प प्रस्तावित जसं की वाळवंटला तो तिथे रस्ता होणार आहे, महामार्ग 10 लेन महामार्ग होणार आहे. पण डहाणू जवळच आहे तो हरित पट्टा आहे. मग हे जे प्रस्तावित प्रकल्प आहेत, ज्याला अजून सुरुवात नाही झाली आहे, इको सेन्सिटिव्ह झोन तिथं डिक्लेअर झाला, तर मग ते काढून टाकले जातील का? त्याच्याबद्दल काय करता येईल? की ते शक्य नाही आता? नाही मी हे मला फक्त उदाहरण दिलं, म्हणजे हां. असे अनेक प्रकल्प लहान-मोठे असू शकतील. हो, बरोबर आहे. मला असं वाटतं, की ह्यामध्ये आपण थोडा विदर्भाचा आपण विचार करूया. हं. जसं तिथे व्याघ्र प्रकल्प आहेत. हं. त्यांचे संचारमार्ग पण वाचलेले आहेत आणि त्या ठिकाणी समृद्धीसारखे प्रकल्प पण गेलेले आहेत. हं. पण ते जाताना त्या ठिकाणी आम्ही सगळे लोक पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी शासनाच्या खांद्याला खांदा लावून पण काम केलं आणि हं. विरोध पण केला हं. आणि तिथे सांगितलं आणि मी याचं उदाहरण देतो. हं. आपले मुख्यमंत्री महोदयांनीच फडणवीस साहेबांनी सांगितलं, की हे म्हणतात तसा समृद्धी 105 किलोमीटरमध्ये जिथे वाईल्ड लाईफचं क्षेत्र आहे, वन्यजीवांचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी हे सांगतात तसे मिटिगेशन मेजर्स घ्या. हं. तरच हा रस्ता होईल आणि ते कितीही कॉस्ट येऊ द्या त्याला. हं. तो खर्च करायला आपण शासन तयार आहोत. ओके. परंतु निसर्गाचा विध्वंस व्हायला नको हं. आणि या तत्वावरती हा प्रकल्पही झाला आणि त्या ठिकाणचे कॉरिडॉर्स पण वाचले. हं. त्या ठिकाणी अंडरपासेस, ओव्हरपासेस बनवण्यात आले. हं. मी हे उदाहरण यासाठी दिलं, की पश्चिम घाटामध्ये, सह्याद्रीमध्ये असे प्रकल्प प्रस्तावित आहेत. आत्ता तुमचा एक्सप्रेसवे गोव्याचा प्रस्तावित आहे. त्याचा बरोबर. DPRचं काम सुरू आहे. हे प्रकल्प अनेक प्रकल्प त्या ठिकाणी सध्या प्रस्तावित आहे आणि हे लक्षात घेऊन काही लोकप्रतिनिधी केवळ हे इको सेन्सिटिव्ह झोन झालं तर हा प्रकल्पच होणार नाही, असं हं. काहीतरी डोक्यात घालून त्याला विरोध करण्याचं काम सुरू करतायत. मला असं वाटतं, की विकास लांबणीवर टाकण्याचं हे काम आहे. पुढे नक्कीच. 25 वर्ष त्या गोष्टी होणार नाहीत. हं. म्हणून आपण सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे, की आपल्याला निसर्गाचा विनाश करून हे करायचं नाहीये. हं. आणि मी खरंच याला ॲप्रिशिएट करतो आणि त्यासाठी मी आता त्या दिवशी एक बैठक पण अटेंड केली आणि त्याच्यामध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं, की तुमचे मालवण आणि हे सगळे जागा ज्या आहेत, ह्या महत्त्वाच्या आहे. या ठिकाणी मागच्या 30 वर्षामध्ये BNHSनी आणि इतर संघटनांनी सुद्धा रिसर्च केलेला आहे. ह्या रिसर्चला पण आपल्या DPRमध्ये घ्या हं. आणि त्याचं कुठेतरी विनाश होऊ नये, ही पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि नक्कीच. म्हणून डेव्हलपमेंट करणाऱ्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, त्यांच्यासोबत राहून आपल्याला आपल्या गोष्टी पटवून द्याव्या लागतील. हं. फक्तच आपण विरोध करत राहिलो बाहेर
आणि आपण गेलोच नाही बैठकांना, आपण त्यांना आपले विषयच सांगितले नाही, तर मला असं वाटतं की ते ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्याला अकोमोडेट करू शकणार नाहीत. आणि म्हणून आपण त्या सगळ्या जागा ज्या महत्त्वाच्या आहे, हं, जर त्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असो की नसो, हं, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये असो की हं, नसो, परंतु आपला जर तिथे रिसर्च झालेला आहे, आपल्याला माहिती आहे की साधारणतः मालवणमध्ये हे आपले समुद्राच्या किनाऱ्याचे इतक्या जागा महत्त्वाच्या आहेत हं, आपल्यासाठी. काही ठिकाणी सी ग्रासेस आहेत, काही ठिकाणी सी हॉर्सेस आहेत, हं, अशा काही ठिकाणं आहेत. हे स्थानिक लोकांनाही माहिती आहे. हं. ते सगळे ठिकाणं आपण कसे वाचवू शकू? कारण त्यांनीच बरोबर. पर्यटन येणार आहे नक्कीच, आणि पर्यटन कोकणामध्ये वाढवावं म्हणूनच हे प्रकल्प येत आहेत. नक्कीच. त्यामुळे अगदी. आपल्याला तो सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. सगळ्या विकास प्रकल्प यंत्रणांना सुद्धा हे कळलं पाहिजे, हं, की या ठिकाणचं पर्यावरण जपण्यासाठीच आपले प्रकल्प येत आहेत. हं, प्रकल्प कशासाठी आणतोय आपण? हं, ते हं, हं. उत्खनन करण्यासाठी नाही आणत आहे. नक्कीच. आपण तिथे टुरिस्टला आणणार. बरोबर. टुरिस्ट कशाला येतोय? आपल्याला खाण पाहायला येणार नाहीये. तो समुद्र पाहायला येणार आहे. तिथले बायोडायव्हर्सिटी पाहायला येणार आहे. सागरी जैवविविधता पाहायला येणार आहे आणि त्यासाठी हे रोड नेटवर्क आणि इतर प्रकल्प आहेत. तर म्हणून एकूण संरक्षण हं, करण्याची जी भूमिका आहे, ती विकास यंत्रणांमध्ये पण यायला पाहिजे. यायला पाहिजे. खरं आहे. मी आता अगदी शेवटापर्यंत येते. जेव्हा आपण आत्ता महाराष्ट्राबद्दल बोललो, पण तरीही इतर राज्य जी आहेत सह्याद्री असलेली, म्हणजे गुजरात झालं किंवा महाराष्ट्रानंतर गोवा झालं, खाली कर्नाटक, केरळ. तर या राज्यांची भूमिका काय आहे? महाराष्ट्रामध्ये इतकं आपलं प्रगत राज्य आहे आणि अवेअरनेस, एज्युकेशन हे पण चांगलं आहे आपल्याकडे. हं, आणि हे मी फक्त शहरांमधलं बोलत नाही, तर आपली जी गावं, दुर्गम हं, गावं आहेत, या गावांमध्ये पण शिक्षण आणि अवेअरनेस हे चांगल्या पद्धतीचं आहे. तरीसुद्धा जर आपल्या ठिकाणी, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सह्याद्रीमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन योग्य की अयोग्य ह्याबद्दल जर अवेअरनेस नसेल, हं, याबद्दल दुमत असेल, तर हं. मला असं वाटतं की त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. अर्थ नाही. बरोबर? मग आता आपण इतर राज्यांचं न बोललेलंच बरं. ज्या हं, ठिकाणी एज्युकेशन चांगलं नसेल हं, हं, किंवा हं, हं, अवेअरनेस हं, इतकं नसेल, या सगळ्या राज्यांमध्ये मी जे बघतोय, कारण आम्ही BNHS तामिळनाडूपर्यंत आम्ही काम करतोय. हं. तर पश्चिम घाटामध्ये वेस्टर्न घाट्सला नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स, सेंट्रल वेस्टर्न घाट्स आणि सदर्न वेस्टर्न घाट्स ह्या तिन्ही वेस्टर्न घाट्समध्ये जर बघितलं, तर या सगळ्या राज्यांमध्ये संदिग्धपणा आहे, हं, की इको सेन्सिटिव्ह झोनमुळे काय होईल? हं, फायदा होईल की तोटा होईल? हं, फायदा होणार असेल तर किती पर्सेंट होणार? कारण आज ते हं. मॉडेलच फायद्याचं मॉडेलच एस्टॅब्लिश झालेलं नाही ना. बरोबर आहे. त्यामुळे शासनाच्या त्या इको सेन्सिटिव्ह झोनसाठी काही योजनाच नाही. हं, कोण्याच राज्यामध्ये नाही. हं, बरोबर? हं, आणि मग नुकसान होणार असेल तर ते नुकसान तर सांगितलंय लोकांनी, मायनिंग होणार नाही. हं, अरे मायनिंग का पूर्ण भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये मायनिंग हा एकच आज उद्योग राहिला आहे का आपल्याला? हं, हं, खाणकामच हं, उद्योग आहे का? हं, इतरही उद्योग आहे, टुरिझम पण उद्योग आहे. हं, हं, अनेक इतर आय-टी हं. इंडस्ट्री आहे. सगळे वेगवेगळे गोष्टी आहेत. नक्कीच. तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतोय आणि त्यामुळे हे संदिग्धता या सगळ्या राज्यांमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, केरळमध्ये आहे, गोवामध्ये आहे हं, आणि आज गोव्यामध्ये इतकं टुरिझम आहे. हं, शेवटी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टला सांगावं लागलं, की मायनिंग बंद करा. हं, हं, म्हणजे हं, 100% बंद. मग आम्ही हं. कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचतो? बरोबर. एक्स्ट्रीम जेव्हा आपण जातो, तेव्हा 100% मायनिंग बंद. हे नक्कीच. कितपत म्हणजे योग्य बरोबर आहे? आहे. चांगलंच आहे ते. परंतु मग आपण आपल्या पायावरती धोंडा पाडून ठेवतो. तर म्हणून ती पाळी यायच्या आधी राज्य सरकारांनी एकत्र हे यायला हवं. समजायला पाहिजे आणि हे मला असं वाटतं, की महाराष्ट्रामध्ये जसं आहे, तसंच संदिग्धता ही बाकी राज्यांमध्ये आहे इको सेन्सिटिव्ह झोनबद्दल. हं, क्लॅरिटी नाही आहे हं. आणि त्याला बॅकिंग देणारं, पाठबळ देणारी योजनाच नाही कोण्या नक्कीच, राज्यांमध्ये. नक्कीच. आणि म्हणून इको सेन्सिटिव्ह झोन आज व्हिलन झालेला आहे. खरं म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन हा सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे. हो. खाणकाम करणारे लोक वगळतात. ते वगळता. 1% बरोबर. आहे. नक्कीच. परंतु बाकी सगळ्या 99% लोकांच्या फायद्यासाठी आहे. पण त्या नाही आहे असो, आज. पण आता अखेर शेवटी जाग आलेली आहे आणि आता हा प्रकल्प सुरू होतोय, इको सेन्सिटिव्ह झोन होतोय. ही नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे. विकास बघा, विकास हा नेहमी एकाच बाजूने जात नाही. त्याला अनेक फाटे फुटतात आणि तो सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजे रोजगार निर्मिती तुम्ही म्हणाल, तर ती दुसऱ्या क्षेत्रातनं सुद्धा होणार आहे. इथं पर्यटन सुद्धा होऊ शकेल आणि त्यातून सुद्धा रोजगार निर्मिती होऊ शकेल. तुम्ही आलात, तुमचं म्हणणं मांडलत आणि आम्हाला समृद्ध केलत. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.